विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत। महाविकास आघाडी पहिल्यांदाच एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहे। पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला आणि दोन्ही काँग्रेसची मते ठाकरेंच्या पक्षाला ट्रान्सफर होणार का याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे। सगळ्या महत्त्वाकांक्षांना आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं। म्हणून आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत। मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे। गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून महाविकास आघाडीनं लोकसभेचं जागा वाटप जाहीर केलं। या जागा वाटपात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला झुकतं माप मिळालंय। उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी वाटाघाटीत 21 जागा पदरात पाडून घेतल्यात। त्यामुळे महायुतीत ठाकरेंचा पक्ष मोठा भाऊ ठरलाय। महाविकास आघाडी म्हणून आता हे तिन्ही पक्ष पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गेल्या 2 दशकांपासून आघाडी आहे, पण आता उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रथमच दोन्ही काँग्रेसच्या सोबतीनं लोकसभा लढवते। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची मतं काँग्रेसच्या उमेदवारांना ट्रान्सफर होणार का याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। भाजपच्या विरोधात 2019 मध्ये एकत्र आले होते सत्ता स्थापन करण्यासाठी आणि त्यामुळे आता निवडणुकीला पहिल्यांदा सामोरे जात असताना उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतले दोन्ही पक्ष दोन्ही काँग्रेस सोबत असणे याचा फायदा होईल त्यांना आणि त्यामुळे ते शिंदेंच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात जी लढाई लढत आहेत तर त्याला बळ मिळेल। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली होती। शिवसेनेनं भाजपची साथ सोडून दोन्ही काँग्रेसची आघाडी केली। त्यानंतर राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी ही नवी महाविकास आघाडी अस्तित्वात आली। पुढे 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, पण त्यानंतरच्या काळात 2 राजकीय भूकंप झाले। आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन्ही पक्ष दुभंगले गेले। बंडखोरीमुळे महाविकास आघाडी कमकुवत झाली। त्यामुळे तिन्ही पक्षांना एकमेकांच्या मतांची आवश्यकता आहे। दोन्ही काँग्रेसच्या दृष्टीनं महाराष्ट्रातला त्यांचा जो गमावलेला बेस आहे तो परत मिळवण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंच्या बरोबर त्यांची आघाडी असणे हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं काँग्रेसचे लोक विशेषतः काँग्रेसमधले अगदी अल्पसंख्याक मतंसुद्धा त्यांचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल। महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं असलं तरी काही जागांवरून धुसफूस कायम आहे। उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे। तसंच मुंबईतील जागा वाटपावरून वर्षा गायकवाड यांनी नाराजीचा सूर आळवलाय। आगामी काळात ही नाराजी दूर करून तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एकजूट निर्माण करण्याचं आव्हान महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसमोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।